मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया 30 एप्रिल रोजी पूर्ण झाली असून लाभार्थी संख्या सुमारे 1,80,00,000 पोहोचण्याची शक्यता आहे। ई-केवायसी पूर्ण होईपर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते। आता लवकरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा होणार आहेत। ई-केवायसी पडताळणीनंतर पात्र लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। येत्या 2 दिवसात सर्व पात्र बहिणीच्या खात्याला पैसे जमा होतील। लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी म्हणजे महाराष्ट्रातील जेवढ्या काही तमाम लाडक्या बहिणी आहेत तर त्या लाडक्या बहिणींसाठी दर मिनिटाला एक महत्वाची बातमी लाडक्या बहिणीसाठी येत असते आणि लाडक्या बहिणींसाठी दर 10 मिनिटाला 15 मिनिटाला एक खुश खबर येत असते आणि दर अर्ध्या तासाला दर 1 तासाला लाडक्या बहिणीच्या खात्याला कधी 1,500, कधी 3,000, कधी 7,500, कधी 50,000 असे पैसे येत असतात। लाडक्या बहिणी खुश झाल्या। लाडक्या बहिणीला SMS आला, 12 जिल्ह्यात वितरण झालं, 13 बँकेत सुरू झालं। याची जर तुम्हाला प्रचिती पाहायची असेल तर युट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये लाडकी बहीण एवढा शब्द टाईप करा आणि तुम्हाला जो खाली बातम्यांचा जो काही पसारा दिसल तर त्याच्यात सगळ्या लाडक्या बहिणीला खुश करणाऱ्या बातम्या त्याच्यात दिसतील। म्हणजे भाराभरची ध्यान एकही कामाची नाही असा हा प्रकार सध्या सुरू आहे। गाव खेड्यातल्या अडाणी, अशिक्षित, भोळ्या बाबड्या ह्या ज्या आमच्या बहिणी असतात तर या बहिणीची सरकार तर फसवणूक करतेच, पण आमच्यासारखे जे काही लोक आहेत तर ते पण यांच्या भोळे बाबडेपणाचा गैरफायदा घेत त्यांची भावनिक फसवणूक सुरू करतात। 21वा आणि 22वा हप्ता रिलीज झाला अशा बातम्या आज अनेक चॅनलनं छापलेल्या आहेत किंवा प्रसिद्ध केलेल्या आहेत किंवा प्रसारित केलेल्या आहेत। लाडक्या बहिणीच्या 21व्या 22व्या हप्त्याचं वितरण सुरू, 3,000 रुपयाचं एकत्रित वितरण सुरू, लाडक्या बहिणींना साठी GR आला, असं झालं तसं झालं, ह्या सगळ्या बातम्या येतात। त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा किती नाही, जोपर्यंत आपल्या खात्यात पैसा येत नाही, खात्यात आलेला पैसा आपल्या खिशात येत नाही तोपर्यंत कुणावरच विश्वास आता ठेवता येत नाही। सगळं लबाडाचं जग झालेलं आहे आणि जो पाहतो तो सगळा खोटं बोलतो आणि लबाडपणाच करतो की सरकार म्हणतं पैसे जमा झाले, बँकेतही जमा झालेले दिसतात पण काढायला गेलं तर ते निघत नाही। तर बँकेवाले म्हणतात तुमच्या खात्याला होल्ड आहे, केवायसी करा, ही केवायसी करा, सी केवायसी करा, अशा अनेक बेजाऱ्या तुमच्या आमच्या झालेल्या आहेत। आणि मग या जी काही सिस्टम आहे तर ही व्यवस्था कुठंतरी गलथान स्वरूपाची आहे। ही व्यवस्था बदलली पाहिजे की लाडक्या बहिणीला जर काही द्यायचं असलं तर देऊन 1,500 रुपये देता आणि त्या 1,500 रुपयासाठी 1760 बेजाऱ्या तुम्ही त्या लाडक्या बहिणीच्या काढता। सुरुवातीला जेव्हा पहिल्या टप्प्याचे पैसे जमा झाले ते केवायसी करा, ई केवायसी करा, बँकेत रांगेला लावल्या, डीबीटी साठी अर्ज भरा, हे करा ते करा, ते झालं की 18 सप्टेंबरला पुन्हा GR काढला, ई केवायसी करा। काय तीर मारला सरकारने ई केवायसी करून, फक्त पडताळणी केली की आधार आणि मोबाईल नंबर एकमेकाला लिंक आहे किंवा नाही। आणि फक्त याच्यातून काय झालं की लाडक्या बहिणीच्या खिशातून 1,200 रुपये आधार मोबाईल लिंकिंग साठी काढल्या गेले। 2-2 दिवस त्या आधार सेंटरवर रांगा लावणं पडल्या, त्या ई केवायसी सेंटरवाल्याला 100 रुपये देणं पडले, वावरात त्या निंदाच्या पाता अर्ध्यावर सोडून घरातले वाळवणं चिळवणं त्याला जाळे आळे लागले। हे सगळं म्हणजे पदरात पाडून ह्या लाडक्या बहिणी भागतच नाही, दखतच नाही। सध्या लग्न सराईचं हंगाम सुरू आहे। कोणत्याही दररोजचं कुठं ना कुठं कोणत्यातरी सोयऱ्या धाऱ्यात लग्न असते आणि लग्नाला जायचं म्हणलं तर कमीत कमी 200चं पेट्रोल टाकावं लागतं, नाही तर 200चं काळी पिवळीचं भाडं द्यावं लागतं आणि ते तिथं पुन्हा 500 नाही तर 1,000 रुपये आपल्या ऐपती परवान तिथं आहेर करावा लागतो। तो लग्नावाला जेवला का खावला का विचारलं नाही, विचारलं तो नंतरचा प्रश्न। परंतु हे आता सगळ्या फॉर्मॅलिटी झालेल्या आहेत की लग्न जिथलच्या नाही तिथलच्या कुठलच्या आजकाल मूळ पत्रिका आहेत आता की तो जातीचा असते नसते तरी पण मूळ पत्रिका येतात आणि तिथं जाणंच लागते। मूळ पत्रिका देण्याच्या अलीकडच्या काळामध्ये खूप फॅड वाढलेला आहे आणि तिथं गेलं की लग्नाच्या ठिकाणी गेलं की त्या बायाच्या मचळ्यामध्ये एक बाई रजिस्टर घेऊन बसलेली असते, दुसरी पैसे मोजायला असते आणि मग ते 500-300 रुपये दिले तर हलकटासारखं वाटते। 1,000 रुपये 1,500 रुपये लयच जवळ तर आता असं 2-2 हजार 5-5 हजार रुपये बी आहेर द्यावं लागते। त्यात एखाद्या भाषेचं लग्न असलं तर तिथं 10-15 हजाराचा भुरदड बसतो। शेतात वावरात पिकत नाही, होतं ना तर वावर पावसाळ्याच्या दिवसामध्ये वाहून गेलं, शेतमालाला भाव नाही आणि अशातच हे 1,500 रुपये भेटले तर कसं तरी मोबाईलचं रिचार्ज होईल, कोणाची तरी उधारी भागवल्या जाईल, या आशेनं ह्या लाडक्या बहिणी वाट पाहत बसतात आणि आमच्यासारखे बैताड बेलने त्यांची कुठेतरी दिशाभूल फसवणूक करतात। त्या बिचाऱ्या मोबाईल लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार ते पाहण्यासाठी उघडतात आणि लाडक्या बहिणी नाचायला लागल्या। लाडक्या बहिणीच्या खात्याला 3,000 जमा झाले, लाडक्या बहिणीला SMS आले, या 12 जिल्ह्यात सुरू झाले, GR आला। अरे काय बाबा, मुख्यमंत्री यांच्या स्वप्नात येऊन रोजच GR द्यायला लागला का यांच्या हातात द्यायला लागला काही कळायला मार्ग नाही। असो, हे जे काय असेल ते सुरू आहे। तर लाडक्या बहिणींनो, 21 आणि 22व्या हप्त्याबद्दल अजून कुठलंही काहीच अपडेट आलेलं नाही। फक्त सरकारकडून जे काही
माहिती समोर आलेली आहे. तर आपणच या चॅनलवर 1 महिन्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास 60 लाख बहिणींची नावं वगळली असल्याचं आपण सांगितलं होतं. तो व्हिडिओ या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सापडून पण जाईल. आणि ते सांगितलेलं असताना मग आता 30 एप्रिल पर्यंत जी काही ई-केवायसी ची मुदतवाढ सरकारनं दिली होती, तर त्याच्यातून आज जी काही आकडेवारी समोर आलेली आहे, तर त्या आकडेवारीनुसार जवळपास 1,80,00,000 महिला भगिनी कायम असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं, सरकारच्या सूत्राकडून सांगण्यात येतं. आणि जवळपास 60 ते 65 लाख महिला भगिनी ह्या त्याच्यातून वगळण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आपली दिलेली आकडेवारी ती खरी ठरली आणि कुठलंही कारण नसताना ह्या बहिणी वगळलेल्या आहेत. कारण बहिणी चोर नाही, तर सरकारच्या मनामध्ये कुठंतरी बेईमानी आहे. कारण सरकारच्या मनामध्ये जर बेईमानी नसती तर लाडकी बहीण नावाची पोर्टल किंवा वेबसाईट त्या ठिकाणी जे साइन अपचा ऑप्शन आहे किंवा रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे, तर आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर त्या लाडक्या बहिणीला सांगायची सरकारची हिंमत नाही की तुमच्या घरात 4 चाकी फॉर्च्युनर गाडी आहे किंवा तुमच्या घरामध्ये 6 जण नोकरीवाले येतं, IAS अधिकारी येतं किंवा तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या वर आहे म्हणून तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. कुठल्या कारणामुळे बंद केला हे सांगायची सरकारची हिंमत नाही. म्हणून सरकारची लोक म्हणतात की एखादी लाडकी बहीण जर पैसे काढून नाही आली, कुठे विचारायला गेली तर कलेक्टर ऑफिसला जा म्हणतात. कलेक्टर ऑफिसलाही कोणी सांगत नाही. तर ही अशी इथली अवस्था आणि व्यवस्था आहे. तर ही सगळी बोलवाबोलीची व्यवस्था आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आणि लाडक्या बहिणीचे पैशाबद्दल अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही. कदाचित मे महिन्याच्या शेवटी हे पैसे जमा होतील. ज्यावेळेस सरकारकडे आर्थिक तरतूद होईल त्यावेळेस सरकार आपोआप ते पैसे जमा करेल. याच्याबद्दल बाकी या बातम्यावर किती विश्वास ठेवायचा किती नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुर्तास धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा.